तर कधी कधी काय होतं ना, आपलं गॅस अचानक संपतं आणि मग अशा वेळेस आपल्याला अचानक काय करावं समजत नाही. स्वयंपाक तर आपल्याला करावाच लागतो आणि बाहेरून तर जेवण किती मागवणार. तर अशा प्रकारे आपल्याकडे इंडक्शन असलं ना की आपण पटकन त्यामध्ये स्वयंपाक करू शकतो आणि इझी जी आहे मेंटेन करणं. तर हे बघा, दूध फ्राय, डोसा, चपाती किंवा मग कढी करायची आहे, दूध गरम करायचं, इडली किंवा प्रेशर कुकरमध्ये करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक ऑप्शन दिला आहे आणि यामध्ये टेम्परेचर सेट करण्याचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे आणि इतकं इझी आहे. तुम्ही यामध्ये हे साफ पण करू शकता आणि इलेक्ट्रिक बिलसुद्धा खूप अजिबात जास्त येत नाही. तर तुम्ही हे नक्की परचेस करू शकता. तर मी हे परचेस केलं तेव्हापासून माझं काम इतकं सोपं झालं ना. मी तर आता माझ्याकडे गॅस असला तरीसुद्धा काही काही पदार्थ या इंडक्शनवरच करते. तर तुम्हाला हे परचेस करायचं असेल ना तर तुम्ही या दिवाळी ऑफरमध्ये नक्की परचेस करू शकता. टॅग लावलेला आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. तर हे बघा, मी इथे चवळीच्या शेंगा आणि वांग्याची भाजी बनवत आहे. किती पटकन होतं आणि फार जास्त वेळसुद्धा लागत नाही, पटकन होतं आणि जळतसुद्धा नाही. आपण कारण टाईम टेम्परेचर सेट केलं ना तर पदार्थ आपला जळतसुद्धा नाही. तर तुम्हाला हे इंडक्शन आवडलं असेल तर लाईक, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मराठी किचन विथ मनीषा. तर ही बघा, ही भाजी मी वाफेवर शिजवलेली आहे. तर कसं वाटलं ही इंडक्शन आणि भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.